नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपल्या इकॉनॉमिकच्या या लेक्चरमध्ये तुम्हा सगळ्यांचे सहर्ष स्वागत. आजपासून आपण इकॉनॉमिकचे पूर्व परीक्षेसाठीचे लेक्चर्स जे तुम्हाला मेन्सच्या एक्झामसाठी देखील कामाला येतात अशी लेक्चर सिरीज आपण सुरू करत आहोत. तर लेक्चर सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला आपल्या पुस्तकाविषयी माहिती देऊ इच्छितो. थोडक्यामध्ये माहिती देणार आहे, तुमचा जास्त वेळ न घेता. तर तुम्हाला सगळ्यांना माहीत असेलच की आपण युनिक अकॅडमी यांच्या पब्लिकेशनच्या मार्फत आपलं अर्थशास्त्र, अर्थव्यवस्था आणि सामाजिक विकास हे पुस्तक आपण प्रकाशित केलंय, बरोबर. तर हे पुस्तक मित्रांनो सर्व MPC UPC सरळ सेवा कंबाईन या सगळ्यांच्या पूर्व परीक्षा तसेच मुख्य परीक्षा या सगळ्यांच्या एक्झामसाठी हे उपयुक्त असं बुक आहे, बरोबर. आणि या पुस्तकाविषयी सविस्तर माहिती देण्यासाठी मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे. मी तुम्हाला त्याचा बॅनर दाखवून देतो. तुम्ही ज्यावेळेस युनिक अकॅडमी ज्यावेळेस यूट्यूबला जाल त्या ठिकाणी युनिक अकॅडमीचं यूट्यूब चॅनल सर्च करा. त्या ठिकाणी जवळपास ते 600-650K एवढं सबस्क्रायबरचं चॅनल आहे त्यांचं. त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारचं बॅनर म्हणजे थंबनेल असलेला तुम्हाला एक व्हिडिओ दिसेल. 20 ते 22 मिनिटाचा व्हिडिओ आहे मित्रांनो. जो तुम्ही एकदा डिटेलमध्ये पाहून घ्या की मार्केटमधील अनेक बुक तर आहेतच इकॉनॉमिक्ससाठी, पण त्यांच्या तुलनेत आपल्या पुस्तकाचं वेगळं पण काय, म्हणजे ह्या पुस्तकाची गरज का पडली, तर हे पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला कळेल. आणि आपल्या पुस्तकातनं जे आता लेटेस्ट एक्झाम झालेल्या आहेत किंवा वर्षभरात एक्झाम झालेल्या आहेत त्याच्यामधनं जवळपास 90+% एवढा आपला हिट रेशिओ त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येईल. तर याच्याविषयी सविस्तर माहिती मी ऑलरेडी त्या यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये टाकलेली आहे. तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ तो पूर्णपणे पहा, जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल की तुम्हाला जर इकॉनॉमिक्समध्ये मोर दॅन 90% स्कोअर करायचा असेल किंवा 15 पैकी 15 जे काही तुमचं क्वेश्चनचं वेटेज असेल तर तुम्हाला हे बुक मस्ट आहे. आणि रिव्हिजनच्या दृष्टीने देखील आपण त्याची अशी मांडणी केली आहे जेणेकरून तुमची रिव्हिजन हार्डली 1 दिवसामध्ये होऊन जाईल, ठीक आहे. तर जास्त वेळ न घेता आपण आपल्या पहिलं लेक्चर जे आहे त्याला सुरुवात करूया. तर मी सुरुवात करतो मित्रांनो आपल्या पुस्तकाच्याच पहिल्या चॅप्टरपासून, म्हणजे बेसिक कन्सेप्ट. तर याच्यामध्ये लक्षात घ्या ज्या पूर्व परीक्षेच्या कामाच्या कन्सेप्ट आहेत त्या देखील मी याच्यामध्ये पहिल्यांदा कव्हर करणार आहे. आणि मुख्य परीक्षेच्या ज्या कन्सेप्ट आहेत आपण त्याचा लक्षात घ्या, मुख्य परीक्षेसाठी सेपरेट लेक्चर सिरीज त्याच्यासाठी प्लॅन करूया. आलं लक्षात? त्याच्यामुळे तुम्ही त्या कन्सेप्ट आपण त्या लेक्चरमध्ये कव्हर करूया, बरोबर. कारण मुख्य परीक्षेचा सिलेबस हा वेगळा आहे, थोडासा वास्ट आहे, बरोबर. काही गोष्टी ओव्हरलॅपिंग पण आहेत, पण सध्या आपण पूर्व परीक्षेच्या काही गोष्टी कव्हर करूया. तसं सुरुवात करतो मित्रांनो मी आपल्या बेसिक कन्सेप्ट पासून. आता बऱ्याच जणांना आहे ना अर्थशास्त्र हा विषय किचकट वाटतो. आता याचं कारण काय, तर तुम्हाला माहिती की त्याच्यामध्ये थोडंसं कन्सेप्च्युअल क्लॅरिटी पाहिजे. काही ठिकाणी आकडेवारी म्हणजे आकडेवारी पण भरपूर आहे, बरोबर. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना अर्थशास्त्र हा सब्जेक्ट एकतर शाळेमध्ये असतो, डिग्रीला तर शक्यतो नसतोच, आणि त्यांचा संबंध येतो डायरेक्ट मग कधी MPC UPCचा अभ्यास करताना. मध्ये त्यांचा आधी असा कन्सेप्टचा काही संबंध आलेला नसतो. त्यामुळे ज्यावेळेस ते स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू करतात त्यावेळेस त्यांना ह्या गोष्टी समजण्याला खूप अडचणी येतात. आलं लक्षात? तर तुमची अडचण दूर करण्यासाठी आपण हे लेक्चर घेत आहोत, जेणेकरून तुम्हाला इकॉनॉमिक्सचा सब्जेक्ट किचकट न वाटता तुमचा तो आवडता होऊन जावा. आलं लक्षात? मी माझ्या परीने पूर्णपणे म्हणजे मोर दॅन 100% देण्याचा प्रयत्न करणार आहे की तुम्हाला कुठली कन्सेप्ट मी एकपेक्षा जास्त वेळा समजावून सांगेल. त्या ठिकाणी काही जर तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी काही जर ट्रिक असेल, काही लॉजिक म्हणेल किंवा नेमोनिक्स आपण म्हणतो, ह्या वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करून तुमचं जे अंडरस्टँडिंग असेल म्हणा किंवा लक्षात ठेवण्याची जी ट्रिक असेल किंवा स्ट्रॅटेजी असेल ते देखील मी एकदम सिम्प्लिफाय करणार आहे. आलं लक्षात? त्याच्यामुळे तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका. जर तुम्हाला हे लेक्चर शिकून देखील जर काही डाऊट असेल तर ह्या व्हिडिओच्या खाली जर काही कमेंट बॉक्स असणार त्या ठिकाणी तुम्ही तुमची कमेंट करू शकता. किंवा जर या केसमध्ये जर तुम्हाला एखादा आपण युजर ID प्रोव्हाइड केलेला असेल तर त्या युजर IDवर किंवा ईमेलवर तुम्ही तुमचे डाऊट कळवू शकता. आलं लक्षात? तर आपण सुरुवात करूया आपल्या बेसिक कन्सेप्ट पासून, ते म्हणजे इकॉनॉमिक्स. तर लक्षात घ्या बऱ्याच विद्यार्थ्यांना हा डिफरन्स माहित नाही की इकॉनॉमिक्स आणि इकॉनॉमीमध्ये नेमका फरक काय, बरोबर. आणि ही गोष्ट आपण कधी वाचलेली नसती, म्हणजे आपण म्हणण्यापेक्षा बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी वाचलेली नसती, त्यांना कोणी क्लासेसमध्ये सांगितलेले पण नसते. म्हणजे बरेच जण इकॉनॉमिक्ससाठी सेपरेट बॅचेस करतात, त्याच्यामध्ये अशा बेसिक गोष्टी कोणी सांगत नाही.
त्याच्यामध्ये डायरेक्ट सिलेबस पाहून जे काही लेक्चर ठरलेले असतील तेवढेच लेक्चर त्याच्यामध्ये घेतले जातात. पण बरं बेसिक गोष्टी तुमच्या क्लिअर असतील तर तुम्हाला लक्षात घ्या एक्झाम मध्ये लॉजिक लावायला खूप फायदा होतो. हे मी पर्सनली स्वतः अनुभवलेलं आहे आणि हे फक्त इकॉनॉमिक्ससाठी नाही, ते सगळ्या सब्जेक्टला लागू आहे. बरोबर. तर जास्त वेळ न घालवता आपण सुरुवात करतोय ते म्हणजे इकॉनॉमिक्सच्या टर्म पासून. तर इकॉनॉमिक्स हा शब्द नेमका आलाय कुठून? बरोबर. तर लक्षात घ्या हे ज्या वेगवेगळ्या सायंटिफिक कन्सेप्ट आहेत, बरोबर, इकॉनॉमिक्स एक प्रकारचं शास्त्रच आहे, सायन्स हे शास्त्रच आहे ते. बरोबर. तर हा शब्द नेमका आला कुठून? तर तो ग्रीक भाषेतील इकॉनॉमिया या शब्दापासून आलेला आहे. आता एवढा बेसिक प्रश्न तुम्हाला कधी एक्झाम मध्ये विचारणार नाही, पण तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा कंटेक्स्ट जर माहित असेल ना तर बऱ्याचशा गोष्टी आपल्या सिम्प्लिफाय होऊन जातात. हे ऑलरेडी मी बाकी सब्जेक्ट शिकवताना देखील तुम्हाला सांगितलेलं आहे. याचा मिनिंग काय होतं मराठीमध्ये? याचा मिनिंग होतं, लक्षात घ्या, कौटुंबिक व्यवस्थापन. आता तुम्ही म्हणाल अर्थशास्त्राचा आणि कौटुंबाचा काय संबंध? तर आपल्याला माहिती आहे की आपण कुटुंब सांभाळताना आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींचं प्लॅनिंग करावं लागतं, मॅनेजमेंट करावं लागतं. त्यासाठी तुम्हाला पैसा लागतो. बरोबर. तर ओव्हरऑल आपण त्या कंटेक्सने त्याचं मिनिंग घेऊ शकतो. आता हे याचं थोडंसं मिडिवल हिस्ट्री मधले जातं थोडंफार या गोष्टी. बरोबर. एन्शियंट मिडिवल हिस्ट्रीमध्ये. त्याच्यामुळे त्यावेळेच्या कन्सेप्ट आहे तशा आपण आता घेऊ नाही शकत. आपल्याला मॉडर्न पद्धतीने त्याचं मिनिंग लावावं लागतं. आता त्यावेळेस त्याचं मिनिंग होतं, लक्षात घ्या, कौटुंबिक व्यवस्थापन. बरोबर. कारण पैसा महत्वाचा आहे. आता जर आपण विचार केला तर आपण शक्यतो त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टी घेतो? तर इकॉनॉमिक, फायनान्शियल, आलं लक्षात, अशा गोष्टी आपण त्याच्यामध्ये महत्वाच्या घेतो. त्याच्यानंतर पॉल सॅम्युएल्सन नावाची एक व्यक्ती, ते इकॉनॉमिक्स आहेत. त्यांचं काय म्हणणं आहे की इकॉनॉमिक्स म्हणजे एक प्रकारची सामाजिक शास्त्राची राणी आहे. राणी का म्हणायचं? तुम्हाला माहिती, राणी आपण कोणाला म्हणतो? की ज्यांचा बाकी गोष्टींवर कंट्रोल असतो. आता तुम्ही साधं एक्झाम्पल घ्या, आपले मंत्रालय चालवायचे, तर मंत्रालय, प्रत्येक मंत्रालयाला काम करायला काही ना काही पैसे लागणारच, त्यांच्या काही स्कीम असतील. बरोबर. मग ते कोणाकडे जाणार? ते जातात वित्त मंत्रालयाकडे. आणि आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस आपण बजेट मांडलं जातं तर बजेटमध्ये प्रत्येक मंत्रालयासाठी काही ना काही प्रोव्हिजन केलेलं असते. म्हणजे या ठिकाणी किंग कोण झालं? तर वित्त मंत्रालय. म्हणजे असं म्हटलं जातं की वित्त मंत्रालय असतं म्हणजे एक मोठी पोस्ट आहे तुमच्याकडं, आणि त्या पदासाठी अनेक मंत्री हे काय केलेले असतात? आपल्या भाषेमध्ये सेटिंग लावून बसलेले असतात. बरोबर. तर अर्थशास्त्राचा पण तसं लक्षात घ्या. तुम्हाला आपण त्यांना काय म्हणतोय? तर सामाजिक शास्त्राची राणी. कारण याच्यामध्ये पॉलिटी पण येत आहे, सोशॉलॉजी पण येत आहे, इकॉनॉमिक्स तर आहेच आहे, राईट. बाकी गोष्टी सांगायचं झालं हिस्ट्री पण येते. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा आपण याच्यामध्ये ओव्हरऑल स्टडी करतो, म्हणून आपण त्याला सामाजिक शास्त्राची राणी म्हणतो. आलं लक्षात? हे एक प्रकारचं एकात्मिक शास्त्र आपण म्हणू शकतो किंवा इंटिग्रेटेड शास्त्र आपण म्हणू शकतो. आता काही गोष्टी जर याच्यावर नसतील तर ते कीवर्ड्स मी ह्या आपल्या लेक्चरमध्ये स्क्रीनवर लिहित जाईल, आयोग तुम्हाला ते दिसत असतील, राईट. तर एक प्रकारचं इंटिग्रेटेड शास्त्र म्हणू शकतो, ते सामाजिक शास्त्राची राणी आहे. बरोबर. आता अर्थशास्त्राच्या ज्या वेगवेगळे थिंकर्स आहेत त्यांनी त्याच्या व्याख्या केलेल्या आहेत. बरोबर. आता लक्षात घ्या, एमपीसी काय करते? शक्यतो राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये आणि मुख्य परीक्षेमध्ये वेगवेगळे थिंकर्सचे डेफिनेशन म्हणा, त्याचे काय थॉट्स असेल याच्यावर प्रश्न विचारले जातात. कंबाईनला शक्यतो विचारत नाही, पण राज्यसेवेला तर नक्कीच विचारले जातात. मग अशा वेळेस तुम्ही तयार असलं पाहिजे की भले जर इन केस त्याच्यावर प्रश्न विचारलेला नसेल, पण तरी तुम्हाला काहीतरी थोडीफार त्याच्याविषयी आयडिया जर असेल तर तुम्हाला ऑप्शन एलिमिनेट करायला काही प्रॉब्लेम येत नाही. बरोबर. तर सुरुवात करतोय आपण कौटिल्यापासून. तर कौटिल्य तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही त्यांची मालिका पण पाहिली असेल, तुम्ही त्यांचे बुक देखील वाचला असेल. कौटिल्य यांचं दुसरं नाव आहे चाणक्य. बरोबर. आपल्याला माहिती आहे की ते चंद्रगुप्ताचे गुरु होते, राईट. आणि खूप फेमस पर्सनॅलिटी आहे. तुम्ही त्यांच्या वेगवेगळ्या कथा वाचल्या असतील, त्यांचे जे नीतिशास्त्राचे उपदेश असतील ते वाचले असतील, कधी ना कधी यांचं नाव तुम्ही ऐकलेलं असेलच. आणि जे पॉलिटिकल सायन्सचे स्टुडंट आहेत त्यांना तर याच्यावर सेपरेट स्टडी करायचं आहे. बरोबर. त्याच्यामुळे त्यांना सांगायची गरज नाही. तर आपले आर्य चाणक्य किंवा कौटिल्य नेमकं म्हटलं काय? आता लक्षात घ्या, त्यांनी एक बुक लिहिलं होतं. तुम्ही जे कोणी थिंकर वाचाल ना त्यांनी काही ना काही एक बुक लिहिलंय, म्हणजे तुम्हाला त्यांचं एक बुक माहित पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचा जो थॉट होता त्याचा एक तुम्हाला क्रक्स जरी माहित असेल ना तरी तुमचं लॉजिकली क्वेश्चन सॉल्व्ह होऊ शकतो, लक्षात घ्या. बरोबर. आता कौटिल्यांचं काय म्हणणं आहे बघा, त्यांनी पुस्तक लिहिलं होतं अर्थशास्त्र नावाचं, राईट. अर्थशास्त्र. आता अर्थशास्त्र म्हणजे तुम्हाला कळून गेलं असेल, अर्थ म्हणजे काय? तर संपत्ती आपण पकडतो. बरोबर. ओव्हरऑल आपण काय पकडतो? आपली प्रॉपर्टी, इस्टेट, ओव्हरऑल त्या पद्धतीने. शेवटी माणूस जगतो कशासाठी मोस्टली? तर शेवटी पैसा कमवण्यासाठी. बरोबर. तुम्ही शिक्षण घेता कशासाठी घेता? जॉब करण्यासाठी. जॉब आपण कशासाठी करतो? तर पैसा कमवण्यासाठी. कारण का? तुम्हाला फॅमिली सांभाळायची. म्हणजे तुम्ही अर्थ म्हणजे संपत्ती आणि शास्त्र म्हणजे विज्ञान, असं त्याला आपण अर्थशास्त्र म्हटलं गेलेलं आहे. म्हणजेच काय? तर संपत्तीचं संपादन आणि व्यवस्थापन म्हणजे थोडक्यात अर्थशास्त्र, राईट. असा कौटिल्याचं मिनिंग होतो. त्याच्यानंतर ऍडम स्मिथ यांचं काय म्हणणं आहे?
तर लक्षात घ्या, ॲडम स्मिथ ही खूप फेमस पर्सनॅलिटी आहे. म्हणजे फक्त इकॉनॉमिक्सच्या अँगलने नाही, तर पॉलिटिकल सायन्समध्ये हे ॲज अ थिंकर म्हणून तुम्हाला स्टडी करावा लागतो. तर हे ॲडम स्मिथ जे होते मित्रांनो, हे प्लेटोचे स्टुडंट होते. तुम्हाला प्लेटो माहित असेल, जे कोणी वाचला असेल कधी काळी. तर हे प्लेटोचे स्टुडंट होते आणि यांनी स्वतःचा वेगळा स्टडी केला, बरोबर. तर हे लक्षात घ्या, हे क्लासिकल इकॉनॉमिक्स होते, अभिजात अर्थशास्त्रज्ञ म्हणजे क्लासिकल इकॉनॉमिक्स होते. आणि त्यांनी एक बुक पण लिहिलं होतं. त्या पुस्तकाचं नाव होतं ते म्हणजे वेल्थ ऑफ नेशन. आता वेल्थ ऑफ नेशन तुम्हाला कळूनच गेलं असेल, वेल्थ म्हणजे काय, तर संपत्ती, आणि नेशन म्हणजे काय, राष्ट्र, म्हणजे राष्ट्राची संपत्ती आपण असं त्याचं मिनिंग करू शकतो. आता यांनी या पुस्तकामध्ये नेमकं काय सांगितलं, अर्थशास्त्र हे संपत्तीचं शास्त्र आहे. म्हणजे आलं का लक्षात, पुन्हा संपत्ती आलीच का, वेल्थ म्हणजे काय, संपत्ती. म्हणजे एवढं मिनिंग इझी लक्षात घ्या. आता तुम्ही म्हणाल की सर तुम्ही एवढं सगळं सांगताय, पण एक्झाम मध्ये प्रश्न येतात त्याचा आम्ही कन्फ्युज होतो. म्हणजे ॲडम स्मिथचा आम्हाला कौटिल्य आठवतो, कौटिल्यच्या जागी दुसरा कोणी आठवतो. तर अशा वेळेस तुम्ही काय करू शकता, काहीतरी लॉजिक म्हणा, काहीतरी जुगाड, आपल्या भाषेमध्ये जुगाड करून तो लक्षात ठेवू शकता. आता कसं लक्षात ठेवणार, तर लक्षात घ्या, ॲडम स्मिथ हा कोण आहे, इंग्लिश व्यक्ती, असं लक्षात ठेवा, बरोबर. फेमस इंग्लिश व्यक्ती आहे. आणि इंग्रजांनी काय केलं, आपल्याकडं आपली संपत्ती लुटून नेली. तुम्ही असं एक लक्षात ठेवू शकता. किंवा स्मिथ लक्षात घ्या, इंग्लिशमध्ये गोल्ड स्मिथ असा एक प्रकार आहे, बरोबर. गोल्ड स्मिथ काय करतात, ते सोनं वगैरे जे काय असेल त्याच्यावर प्रक्रिया करतात. तुम्ही त्या अँगलने लक्षात ठेवू शकता. सोनं एक प्रकारची संपत्तीच आहे, बरोबर. त्या अँगलने तुम्ही लक्षात ठेवू शकता. म्हणजे एकतर इंग्लिश नावाने लक्षात ठेवा किंवा गोल्ड स्मिथच्या नावाने लक्षात ठेवा, ॲडम स्मिथ तुम्हाला लक्षात राहील. पुढची गोष्ट ते लक्षात घ्या, ते म्हणजे अल्फ्रेड मार्शल, प्राचार्य अल्फ्रेड मार्शल यांचं काय म्हणणं आहे, बरोबर. तर हे लक्षात घ्या, हे होते ते म्हणजे न्यू क्लासिकल इकॉनॉमिक्स. न्यू क्लासिकल म्हणजे काय, क्लासिकलच्या जे आपण मॉडिफाईड व्हर्जन म्हणतो त्याला म्हणतो आपण न्यू क्लासिकल, बरोबर. न्यू म्हणजे नवीन, आणि क्लासिकल तर ऑलरेडी आहेतच. म्हणजे क्लासिकल लक्षात घ्या, ही पहिली पिढी म्हणू शकतो आपण. नंतर मधली पिढी येते ती मॉडर्न पिढी. त्याच्यानंतर न्यू क्लासिकल किंवा न्यू आपण जे म्हणतो ती नवीन पिढी. म्हणजे 3 टप्पे असतात. एक असतो तुमचा क्लासिकल, दुसरा टप्पा असतो तुमचा तो मॉडर्न, आणि तिसरा टप्पा जो असतो लक्षात घ्या मित्रांनो, तो न्यू. आलं लक्षात. तुम्ही कुठली आयडियोलॉजी जर पाहिली त्याच्यामध्ये तुम्हाला असे 3 टप्पे दिसतात. हे फक्त इकॉनॉमिक्सला लागू नाही, हे ऑलमोस्ट सगळ्याच थिअरीला आणि सगळ्याच आयडियोलॉजी लागू आहे. म्हणजे क्लासिकल म्हणजे काय, तर अभिजात. मॉडर्न म्हणजे काय, तर आपल्याला मॉडर्नचं मिनिंग लक्षात येईल, बरोबर का, पुरोगामी. आणि न्यू म्हणजे काय, तर या मॉडर्न मध्ये काही चेंजेस करून क्लासिकलला ते पुन्हा रिवाईव्ह करतात, त्याच्या पुन्हा जीर्णोद्धार करतात, त्याला म्हणतात न्यू. आता त्याच्या पुढे तुम्ही काही लावा, मग न्यू क्लासिकल लावा, आलं लक्षात, न्यू लिबरल लावा, असं वेगवेगळ्या आयडियोलॉजी तुम्ही त्याच्या पुढे लावू शकता. हे असं त्याला न्यू म्हणतात. ते अल्फ्रेड मार्शल जे होते लक्षात घ्या, हे न्यू क्लासिकल इकॉनॉमिक्स होते. आणि यांनी मॅक्रो इकॉनॉमिक्सचा स्टडी केला होता, ठीक आहे. त्यांचं पुस्तकाचं नाव काय, तर प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स, ठीक आहे. आता पुस्तकाचं नाव लक्षात कसं ठेवायचं, तर लक्षात घ्या, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, हे कोण आहेत, प्राचार्य. प्राचार्य आपल्याला माहिती आहे पुढे जाऊन काय बनतात, प्रिन्सिपल बनतात, बरोबर. प्रिन्सिपल म्हणजे कोण, काय, तर तुमचे मुख्याध्यापक, बरोबर, आपल्या भाषेमध्ये. तर हे जे तुमचे प्राध्यापक आहेत, तर किंवा त्याला प्राचार्य म्हणून तुम्ही प्राचार्य देखील म्हणू शकता, बरोबर. तर ते प्रिन्सिपल होतात. तर प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स असं तुम्ही त्यांचं पुस्तकाचं नाव लक्षात ठेवू शकता. आता यांनी नेमकं केलं काय, तर त्यांचं म्हणणं काय की अर्थशास्त्र हे मानवी कल्याणाचा अभ्यास करणारं शास्त्र आहे. आता मानवी कल्याण म्हणजे काय, तर ह्युमन वेलफेअर, बरोबर. आणि तुम्ही असं लक्षात ठेवू शकता, प्रिन्सिपल काय करतात, लोकांना शिक्षण देऊन, विद्यार्थ्यांना शिकवून त्यांचं कल्याण करतात, बरोबर. तुम्ही असं लक्षात ठेवू शकता ना, राईट. आणि यांनी अजून एक गोष्ट सांगितली, ते म्हणजे जसं जसं गरज असेल त्यानुसार आपण जे काय आपल्याकडे उपलब्ध रिसोर्सेस आहेत, उपलब्ध साधनं आहेत, बरोबर, त्यांचा आपल्याला पर्याप्त वापर करायचा. पर्याप्त वापर म्हणजे काय, तर ऑप्टिमम युटिलायझेशन, राईट. म्हणजे त्याचा काटकसरीने वापर करून, ऑप्टिमम युटिलायझेशन करून तुम्हाला समाजाच्या वैयक्तिक आणि सामाजिक वर्तणुकीचा अभ्यास करायचा आहे. असं एक्झाम्पल म्हणजे तुमचं अर्थशास्त्र. आणि हे कोणी सांगितलं, अल्फ्रेड मार्शलने. पुन्हा एकदा सांगतो, प्राचार्यावरून तुम्ही प्रिन्सिपल लक्षात ठेवा, बरोबर. आणि ते लोकांचं कल्याण करतात म्हणजे मानवी कल्याण करतात असं लक्षात ठेवा, आलं लक्षात. त्याच्यानंतर लिओनेल रॉबिन्स. आता यांचं पुस्तकाचं नाव काय बघा, अर्थशास्त्राचं स्वरूप आणि महत्व, असं लिओनेल रॉबिन यांनी पुस्तक लिहिलं होतं, राईट. आता लक्षात ठेवा, यांनी जी काय आयडियोलॉजी सांगितली, जी काय कन्सेप्ट सांगितली, ते कसे लक्षात ठेवणार, तर अमर्याद गरजा, परंतु आपल्या ज्या रिसोर्सेस आहेत ते लिमिटेड आहेत. म्हणजे काय, आपल्या गरजा खूप अनलिमिटेड आहेत, बरोबर का. लोकांना फॉर एक्झाम्पल घर पाहिजे, त्याच्यासमोर गाडी पाहिजे, फिरायला विमान पाहिजे, म्हणजे लोकांच्या गरजा संपतात का, नाही संपत. तसंच लक्षात ठेवा की गरजा ज्या आहेत ना अनलिमिटेड आहेत, पण आपल्याकडे जे रिसोर्सेस आहेत ते कसे आहेत, लिमिटेड आहेत, बरोबर. आणि याच्यामुळे काय होतं, यांचं जे तुम्ही मेळ घालता म्हणजे मॅचिंग करता,
त्यावेळेस मग तुम्हाला कुठेतरी कमी पडतं, बरोबर. आणि मग तुम्ही काय लक्षात ठेवू शकता की हे तुमचं मॅचिंग करण्यासाठी म्हणजे तुमचे डिमांड इज इक्वल टू सप्लाय मॅच करण्यासाठी तुम्हाला पैसे कमी पडतात. मग लोक काय करतात, कुठेतरी डाका घालणे, बरोबर का. म्हणजे डाका घालणे म्हणजे काय, चोरी करणे. आता चोरी करणे तुम्ही आता लिटरल मिनिंग घेऊ नका की मी कुठेतरी जाऊन बँक लुटली. लोक वेगवेगळ्या द्वारे डाका घालू शकतात ना. एखादा नोकरीत असेल तो भ्रष्टाचार करू शकतो, बरोबर. एखादा एजंट असेल तो कमिशन जास्त छापू शकतो. आलं लक्षात. म्हणजे तो काय करतो, डाका डालतो. आता डाका डाललेला इंग्लिशमध्ये लक्षात घ्या, रॉब. रॉब म्हणजे काय, चोरी करणे, डाका डालणे. तुम्ही असं लक्षात ठेवा, तुम्ही चोरी करली, डाका डाला म्हणजे काय, तुमच्या गरजा अनलिमिटेड आहेत पण तुमच्याकडे रिसोर्सेस कसे आहेत, लिमिटेड आहेत, म्हणून तुम्ही डाका डालता. आलं लक्षात. लिओनेल रॉबिन्स, तुम्हाला मी 4 प्रकारचे सांगितले थिंकर. कौटिल्य इझी एकदम, ऍडम स्मिथ वेल्थ ऑफ नेशन, अल्फ्रेड मार्शलचं प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स आणि लिओनेल रॉबिन्सचं जे कन्सेप्ट तुम्हाला मी सांगितली. पुस्तकाचं नाव फक्त लक्षात ठेवा, अर्थशास्त्राचे स्वरूप आणि महत्व. तर हे लक्षात घ्या, हे झालं तुमचं इकॉनॉमिक्सच्या वेगवेगळ्या डेफिनेशन. याच्यानंतर आपल्याला काय करायचंय तर लक्षात घ्या, तुम्हाला अर्थशास्त्राच्या वेगवेगळ्या शाखा पाहिजेत. तर मेजरली आपण 2 शाखा पाहतो. एक आहे तुमचं मॅक्रो इकॉनॉमिक्स आणि दुसरं आहे तुमचं मायक्रो इकॉनॉमिक्स. मॅक्रो म्हणजे काय मित्रांनो, हे शब्द आलेत ग्रीक भाषेतनं. मॅक्रो म्हणजे मोठा, मायक्रो म्हणजे लहान, बरोबर. तर मॅक्रो आणि मायक्रो मधला डिफरन्स तुम्हाला मी आत्ताच समजावून सांगतो. ऍक्च्युली हा थोडासा मेन्सचा पार्ट आहे, पण तुम्हाला जर याचा डिफरन्स आत्ताच लक्षात आला तर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी पुढं मी तुम्हाला ज्यावेळेस शिकवल वेगवेगळे चॅप्टर्स आलं लक्षात, त्यावेळेस तुम्हाला इझी होऊन जातील. त्यामुळे ही गोष्ट मी तुम्हाला आत्ताच या ठिकाणी समजावून सांगतो की मायक्रो आणि मॅक्रो मध्ये नेमकं काय डिफरन्स आहे. तर मॅक्रो म्हणजे काय, स्थूल अर्थशास्त्र, बरोबर. आणि मायक्रो म्हणजे काय, तर सूक्ष्म अर्थशास्त्र. तर मॅक्रोला एक दुसरं नाव आहे, लक्षात घ्या, समग्रलक्षी अर्थशास्त्र. समग्रलक्षी म्हणजे काय, मोठं, बरोबर. आणि सूक्ष्म म्हणजे काय, छोटं. असं तुम्ही इंडिव्हिज्युअली लक्षात ठेवू शकता. आता ह्या वेगवेगळ्या ब्रांच करायची गरज काय पडली तर त्याचं तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो मी. तर मॅक्रोमध्ये आपण नेमकं काय करतो, तर आपण एकदम ब्रॉड लेवलला म्हणजे कंट्री लेवलला आपण लोकांचे जे रोजगार आहेत, बरोबर, रोजगार असेल, नंतर इन्फ्लेशन असेल म्हणजे प्राइस असेल, नंतर डिमांड असेल, सप्लाय असेल, अशा मोठ्या मोठ्या बृहत म्हणजे काय, तर मोठ्या मोठ्या गोष्टींचा आपण स्टडी करतो. आला लक्षात. आता बघा, तुम्ही पेपरला वाचलं, जीडीपी कमी झाला, जीडीपी वाढला, रोजगार वाढला, रोजगार कमी झाला, बेरोजगारी वाढली, हे काय गोष्टी आहेत, हे मॅक्रो इकॉनॉमिक इंडिकेटर्स आहेत, बरोबर. तुम्हाला असं कधी पेपरमध्ये पाहिलं का की अमुक अमुक गावी, समजा माझं नाव निलेश पारटे, निलेश पारंटेचे उत्पन्न घटले, असं पेपरमध्ये कधी तुम्ही बातमी वाचले का, नाही ना. म्हणजे काय, ह्या गोष्टी न्यूजपेपरमध्ये शक्यतो येत नाही जोपर्यंत त्याच्यामध्ये काही स्पेसिफिकली न्यूज मध्ये नसतील. तर ह्या मॅक्रो इकॉनॉमिक्सच्या गोष्टी आहेत. तुम्हाला न्यूजपेपरमध्ये जीडीपी दिसेल, रोजगार दिसेल, डिमांड सप्लाय दिसेल, अशा गोष्टी दिसेल, ह्या मॅक्रो इकॉनॉमिक्सचा पार्ट आहे. आलं लक्षात. आणि मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे काय, तर इंडिव्हिज्युअल कन्झ्युमर म्हणजे काय, निलेश पारटे काय खातो, आलं लक्षात, तो काय विकत घेतो, आलं लक्षात. तर वैयक्तिक उपभोक्ता आणि वैयक्तिक उत्पादक संस्था कोणी जे असेल त्यांचा आपण जे स्टडी करतो त्याला आपण म्हणतो मायक्रो इकॉनॉमिक्स. म्हणजे काय, या ठिकाणी तुम्हाला पूर्ण कंट्री घ्यायची किंवा पूर्ण ब्रॉड सोसायटी घ्यायची आणि या ठिकाणी तुम्हाला इंडिव्हिज्युअल घ्यायचं, लक्षात घ्या, म्हणजे पर्टिक्युलर व्यक्ती, बरोबर, किंवा संस्था. असा डिफरन्स तुम्ही एवढा लक्षात ठेवा, बेसिक डिफरन्स आहे. आता याची सुरुवात कोणी केली, तुम्हाला शास्त्रज्ञ विचारले जातात, तर सुरुवात केली ती लक्षात घ्या, माल्थस. तुम्ही माल्थसचा लोकसंख्येचा सिद्धांत वाचला असेल, बरोबर, त्याचा ट्रॅप पण वाचला असेल, त्याच्यावर प्रश्न देखील एमपीसीने विचारले. आणि ऍडम स्मिथ लक्षात घ्या, हा मायक्रो इकॉनॉमिक्सचा जनक मानला जातो किंवा त्यांनी सुरुवात केली असं मानलं जातं. ठीक आहे. तर माल्थस हा मायक्रो इकॉनॉमिक्स आणि ऍडम स्मिथ हा छोटा व्यक्ती, लक्षात ठेवा. छोटा म्हणण्यापेक्षा मायक्रो इकॉनॉमिक्सचा व्यक्ती आहे असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता त्याचं स्वरूप कसं आहे, म्हणजे ओव्हरऑल आपण स्ट्रक्चर तुम्हाला मी सांगितलं की कंट्री लेवल, तो ऑब्व्हियसली त्याचं स्वरूप कसं असणार कंट्री लेवलला, म्हणजे ते राष्ट्रनिष्ठ आहे किंवा समाजनिष्ठ आहे, म्हणजे सोसायटीला कन्सिडर करतं. आणि मायक्रो इकॉनॉमिक्स कोणाला कन्सिडर करतं, त्या व्यक्तीला किंवा वस्तूला कन्सिडर करतं. आलं लक्षात. त्याच्यानंतर आता पुढचा टप्पा आहे लक्षात घ्या तो म्हणजे मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी. तर मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी ही जी कन्सेप्ट आहे ना, मी तुम्हाला नंतर पुढे भरपूर सारे चॅप्टर्स येणार आहेत, त्या चॅप्टर मध्ये तुम्हाला मी एक्झाम्पल्सही समजावून सांगेल. कारण आता सांगितलं जर तुम्हाला मी ते सांगितलं ते थोडंसं तुम्हाला कळायला थोडंसं मुश्किल होऊन जाईल, कारण थोडीशी ती कॉम्प्लिकेटेड कन्सेप्ट आहे मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी. ज्यावेळेस एखादा चॅप्टर येईल त्यावेळेस मी तुम्हाला त्या ठिकाणी ते एक्झाम्पल्सही समजावून सांगेल. आता याची उपयुक्तता काय, म्हणजे मॅक्रो इकॉनॉमिक्स स्टडी करतो त्याचा मला फायदा काय, याच्यामुळे काय होतं लक्षात घ्या, मला ओव्हरऑल जर ब्रॉड प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल तर मायक्रो इकॉनॉमिक्सचा फायदा होतो. म्हणजे कसं, मला बेरोजगारी टॅकल करायची, मला इन्फ्लेशन टॅकल करायचंय, ह्या गोष्टी टॅकल करण्यासाठी मला मायक्रो इकॉनॉमिक गोष्टी जर माहित असतील तसंच त्याचा फायदा होतो. आणि मायक्रोचा फायदा काय, माझे पर्सनल प्रॉब्लेम म्हणजे माझं
पैसा स्वतःचा पैसा जास्त जायला लागलाय, म्हणजे खर्च जास्त होतोय, काही इन्कम कमी होते, ह्या गोष्टी मी इंडिव्हिज्युअल लेवलला सॉल्व्ह करणार. हे झाली त्याची उपयुक्तता. आलं लक्षात दोघांची उपयुक्तता. आता तज्ञांनी शिष्य काय म्हणलंय बघा. आता तज्ञांचं मत तुम्हाला विचारलं जातं, ते तुम्ही लक्षात ठेवायचंय. तर कार्ल शॉपिरो यांनी काय म्हटलंय, अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धतीशी संबंधित असणारं शास्त्र म्हणजे मॅक्रो इकॉनॉमिक. म्हणजे बघा, जी डेफिनेशन मी तुम्हाला इथे सांगितलं ना व्याख्यामध्ये, तेच त्यांनी थोडीशी फिरून सांगितली. आलं लक्षात. अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धती लक्षात घ्या, संपूर्ण म्हणजे मोठी पकडायची, लक्षात घ्या. असं कोण म्हटलंय, कार्ल शॉपिरो, बरोबर. आणि दुसरं येतं म्हणजे प्रोफेसर जेल हॅन्सन. हॅन्सन यांनी काय म्हटलंय की रोजगार, उत्पन्न, बचत, गुंतवणूक यांच्यासारख्या मोठ्या समुच्चयाचा आणि परस्पर संबंध याचा विचार म्हणजे तुमचा मॅक्रो इकॉनॉमिक. आता लक्षात कसं ठेवायचं, तुम्हाला एक गोष्ट ट्रिक सांगतो. तर लक्षात घ्या, हॅन्सन म्हणजे काय, तुम्ही हॅन्सनला तुम्ही हॅन्डसम असं लक्षात ठेवा, राईट. हॅन्डसम व्यक्तीला काय होतं, बरोबर लगेच नोकरी भेटते, लगेच त्याचा इन्कम चालू होतो, मग तो चांगली बचत करतो, तो चांगली गुंतवणूक पण करतो. आलं लक्षात. म्हणजे तो हॅन्डसम असल्यामुळे त्याला रोजगार भेटला, ठीक आहे, त्यांनी उत्पन्न घेतलं, त्याला पगार भेटला, त्याने बचत केली, त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली, त्याच्यामुळं काय झालं, त्याचा ओव्हरऑल स्टेटस वाढलं. ते म्हणजे मॅक्रो इकॉनॉमिक्स, ठीक आहे. हे झालं हॅन्सनचं. आणि कार्ल शॉपिरोचं तुम्ही कसं लक्षात ठेवू शकता, कार्ल शॉपिरो, राईट. तर असं लक्षात ठेवा कार्ल शॉपिरोचं, की तुम्ही काल सगळं काम करून पूर्ण झाले. काल म्हणजे काय, काल असं लक्षात ठेवा, काल काल तुम्ही पूर्णपणे प्रोसेस समजावून घेतली, संपूर्ण कार्यपद्धती समजावून घेतली, आणि मग तुम्ही पुढचं काय असेल ते कामाला लागला, असं तुम्ही लक्षात ठेवू शकता, ठीक आहे. आता मी माझ्या पद्धतीने सांगतोय, तुम्हाला वेगळं काही जर त्याच्यामध्ये ट्रिक सापडली तर वेल अँड गुड. ऍक्च्युअली ट्रिक वगैरे गोष्टी ह्या तुम्ही इंडिव्हिज्युअली वर्क करायच्या असतात, पण बऱ्याच विद्यार्थ्यांना कळत नाही की नेमकं ट्रिक कशा बनवायच्या, किंवा लॉजिक कसं लावायचं, किंवा आपण म्हणतो की ती गोष्ट लक्षात आपण कसं ठेवू शकतो इंटिग्रेट करून आपल्या लॉजिकच्या हिशोबाने. आता हे झालं मॅक्रोचं. आता मायक्रोचं आपण पाहूया. मॉरिस डॉब यांचं काय म्हणणं बघा. मॉरिस डॉब काय म्हणतात, अर्थव्यवस्थेचं सूक्ष्मदर्शी अध्ययन ज्या ठिकाणी आपण करतो त्याला आपण म्हणतो मायक्रो इकॉनॉमिक्स. सूक्ष्मदर्शी म्हणजे काय, एकदम मायन्यूट लेवलला, एकदम मायक्रो लेवलला, मायन्यूट लेवलला जे आपण तुम्ही स्टडी करता त्याला आपण म्हणतो काय, तर मायक्रो इकॉनॉमिक्स. आलं लक्षात. मायक्रो म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र. आणि एपी लर्नर यांचं काय म्हणणं आहे मित्रांनो, तर ते काय म्हणतात, तुम्ही ज्यावेळेस सूक्ष्म अर्थशास्त्राद्वारे अर्थव्यवस्थेकडे एक प्रकारे सूक्ष्मदर्शकाद्वारे पाहतात. सूक्ष्मदर्शक म्हणजे काय, तर मायक्रोस्कोप. तुम्ही बायोलॉजीचे स्टुडंट असाल नसाल, तुम्ही सायन्समध्ये कधी ना कधी मायक्रोस्कोप मधून गोष्टी पाहिल्या असतील, बरोबर. लॅबमध्ये, बायोलॉजीच्या लॅबमध्ये, सायन्सच्या लॅबमध्ये मायक्रोस्कोप असतं बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला छोटे छोटे जीवजंतू दिसत असतील, राईट. म्हणजे काय, तुम्ही ज्या वेळेस अर्थव्यवस्थेकडे ह्या मायक्रोस्कोपच्या दृष्टीने पाहता त्यावेळेस तुम्हाला काय कळतं की लोकांच्या समस्या काय आहेत, म्हणजे एका व्यक्तीची समस्या काय आहेत, इंडिव्हिज्युअल कन्झ्युमरच्या म्हणा, इंडिव्हिज्युअल उत्पादकाच्या म्हणा, हे आहे तुमचं मायक्रो इकॉनॉमिक्स. आता हे लक्षात कसं ठेवायचं, तर लक्षात घ्या, एपी लर्नर म्हणजे काय, तर तो लर्निंग करतो म्हणजे शिकून घेतो, बरोबर का. तर लर्निंग करण्यासाठी तुम्हाला काय लागतंय, मायक्रोस्कोप, बरोबर. सूक्ष्मदर्शक म्हणजे काय, मायक्रोस्कोप लागतंय. लर्नर व्यक्तीने जो सूक्ष्म दर्शक घेऊन बसतोय, मायक्रोस्कोप घेऊन बसतोय, त्याला एकदम प्रॉपरली अंडरस्टँडिंग होतं. म्हणजे बघा, तुम्ही घड्याच्या दुकानात गेला असेल कधी, तर ते लोक काय करतात, असं भिंग घेऊन बसतात, बरोबर. त्याला भिंगातनं दिसते ना, प्रॉपर लहान गोष्ट पण दिसून जाते की नेमकं त्या घड्यामध्ये नेमकं काय फॉल्ट आहे, बरोबर. असं भिंग डोळ्याला लावतात किंवा असं हातात धरून पाहतात. म्हणजे काय, तुम्ही लर्निंग करता. तर तुम्ही असं लक्षात ठेवू शकता की लर्निंग करण्यासाठी तुम्हाला मायक्रोस्कोपचीच गरज आहे. आणि मॉरिस डॉबचं तुम्ही कसं लक्षात ठेवणार, मॉरिस डॉब, राईट. तर लक्षात घ्या, हा मॉरिस डॉब जो आहे ना, हा एक इंग्लिश व्यक्ती आहे, तुम्ही असं लक्षात ठेवा. आणि इंग्लिश व्यक्तींना यांना खूप डिटेल गोष्टी लागतात, बरोबर. त्यांना असं वरवर चालत नाही, पाट्या टाकायची कामं करत नाही. ते काय म्हणतात, आम्हाला डिटेल्स रिपोर्ट पाहिजे, त्यामुळे ते काय करतात, मायक्रो स्टडी करतात, असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. गॉट इट. तर हे झालं तुमचं मायक्रो आणि मॅक्रो मधला डिफरन्स. आता पुढची बेसिक कन्सेप्ट आहे मित्रांनो, तो म्हणजे आर्थिक क्रिया. तर आर्थिक क्रिया म्हणजे काय, तर तुम्ही काय करता, लक्षात घ्या, सोसायटीमध्ये अर्थशास्त्राचा आपण ज्यावेळेस विचार करतो तर तुम्ही उत्पादन करता, त्याचं वितरण करता, त्याचा विनिमय म्हणजे एक्सचेंज करता, आणि उपभोग करता. म्हणजे काय, प्रोडक्शन करतो, डिस्ट्रीब्युशन करतो, एक्सचेंज करतो, आणि उपभोग म्हणजे कन्झम्पशन घेतो, राईट. आता याच्यामुळे काय होतं लक्षात घ्या, मार्केटमध्ये भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक हे उत्पादनाचे घटक मानले जातात. यांना म्हणतात फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन. हे बेसिक आहेत बरं, हे इकॉनॉमिक्स मध्ये बेसिक गोष्टी आहेत, तुम्हाला जस्ट माहित आहेत म्हणून तुम्हाला सांगतो मी. याला म्हणतात फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन. म्हणजे कुठली गोष्ट तयार करायची असेल तर तुम्हाला या गोष्टी लागतातच, राईट. म्हणजे तुम्ही एखादी जमीन आहे बघा, जमिनीवर काय करता, तुम्ही एखादी मशिनरी उभारता, राईट. म्हणजे काय, त्यातून तुम्ही भांडवल लावले, भांडवलाच्या ठिकाणी तुम्ही काय केलं, एखाद्याला कामाला लावलं, श्रम लावलं,
आणि हे कोण मॅनेज करतोय तर संयोजक, म्हणजे जो काही बिझनेस मध्ये असेल त्याला आपण आंतरप्रेन्योर म्हणतो, राईट. हे सगळे कोण आहेत फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन. म्हणजे तुम्हाला जमीन लागली, जमिनीवर तुम्ही भांडवल उभारलं, फॉर एक्झाम्पल तुम्ही मशिनरी ठेवली, बरोबर. त्याच्यानंतर तुम्ही कामाला लावलं मजुरांना, बरोबर. आणि जो कोणी त्या ठिकाणी बिझनेसमॅन असेल त्याने त्याच्याकडनं काम करून घेतलं. म्हणजे हे झाले तुमचे 4 फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन, राईट. आता यांना या बदल्यात काय भेटतं, म्हणजे फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन लावले कामाला, त्यांना काहीतरी भेटलं पाहिजे ना, त्या बदल्यात ते काम करणार नाही. म्हणजे जमिनीसाठी तुम्ही काय भेटणार, रेंट भेटणार, त्याला म्हणतात खंड, बरोबर. काम करणारा व्यक्ती त्या ठिकाणी मजूर, त्याला काय भेटणार, वेतन भेटणार. व्याज कोणाला भेटणार, जे काय तुम्ही भांडवलमध्ये गुंतवले त्याला व्याज भेटणार. आणि नफा कोणाला भेटणार, तर जी आंतरप्रेन्योर व्यक्ती आहे, बिझनेसमॅन आहे, त्याला नफा भेटणार. आला लक्षात. त्या सगळ्या गोष्टीला म्हणतात फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन. आणि जे तुम्हाला मी हे वेतन सांगितले यांना म्हणतात इन्कम्स ऑफ प्रोडक्शन, सॉरी इन्कम्स ऑफ आपण प्रोडक्शन म्हणूया, ठीक आहे, राईट. तर हे झाले तुमचे ओव्हरऑल वेगवेगळे फॅक्टर्स आणि इन्कम. आता हे झालं बेसिक गोष्टी. आता तुम्हाला बाकीच्या गोष्टी मी थोडक्यात सांगतो. इकॉनॉमिक्स झालं. आता आपण पुढचा टप्पा पाहतोय ते म्हणजे इकॉनॉमी, राईट. जसं मी तुम्हाला सांगितलं की इकॉनॉमिक्स आणि इकॉनॉमी मधला डिफरन्स तुम्हाला माहित असेल तर बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होऊन जातात. तर लक्षात घ्या, इकॉनॉमिक्स जो हा सब्जेक्ट आहे ना, हा थेरॉटिकल सब्जेक्ट आहे, म्हणजे थिअरी, याच्यामध्ये थिअरी आहे, वेगवेगळ्या आयडिओलॉजीज आहे. इकॉनॉमिक्स म्हटलं बरं मी, इकॉनॉमी नाही. इकॉनॉमिक्स जो आहे ना ते थेरॉटिकल सब्जेक्ट आहे, सायंटिफिक सब्जेक्ट आहे, थेरॉटिकल सब्जेक्ट आहे. आणि ज्या वेळेस थिअरीला आपण प्रॅक्टिकल मध्ये आणतो, याचं इम्प्लिमेंटेशन करतो, त्याला म्हणतात इकॉनॉमी. लक्षात घ्या, इकॉनॉमी. आलं लक्षात. प्रॅक्टिकल काय आहे तुमचं, इकॉनॉमी. म्हणजे अर्थशास्त्र जे आहे तो तुमचा थेरॉटिकल सब्जेक्ट आहे आणि अर्थव्यवस्था हा तुमचा प्रॅक्टिकल सब्जेक्ट आहे. आलं लक्षात, ठीक आहे. म्हणजे आपण सांगू शकतो की इकॉनॉमी इज नथिंग बट इकॉनॉमिक्स इन ऍक्शन. ज्यास इकॉनॉमिक्स हे ऍक्शन मोड मध्ये येतं, त्याला आपण इम्प्लिमेंट करतो, त्याला आपण म्हणतो इकॉनॉमी. आलं डिफरन्स लक्षात. आता हे टेक्निकल गोष्टी याच्यामध्ये दिले, आलं लक्षात. तुम्ही वाचू नका, वाचायची गरज नाही. मी तुम्हाला एकदम सिंपल भाषेमध्ये, एकदम म्हणजे आपल्या ऍस्पिरंटच्या भाषेमध्ये समजावून सांगितलंय की थेरॉटिकल गोष्ट म्हटलं तर इकॉनॉमिक्स, आणि त्याला आपण प्रॅक्टिकल भाषेमध्ये इम्प्लिमेंट ज्यावेळेस करतो त्याला आपण म्हणतो इकॉनॉमी, राईट. तर हे झालं याच्या बाबतीत. आता लक्षात घ्या पुढची गोष्ट, ते म्हणजे अर्थव्यवस्थेचे वेगवेगळे प्रकार. तर अर्थव्यवस्थेचे प्रकार तुम्हाला सगळ्यांना माहित असतीलच, राईट. तर हे मी तुम्हाला आता डिटेल सांगणार नाहीये, कारण हे बेसिक गोष्टी एवढ्या डिटेलमध्ये कधी एमपीसी विचारत नाही, आणि हे तुम्हाला बेसिक गोष्टी माहित असाव्यात म्हणून आपण पुस्तकामध्ये दिल्या होता. तो लेक्चरचा पार्ट नसेल, आपण त्याच्यावर वेळ सेपरेट घालणार नाहीये, राईट. तर इकॉनॉमीचे तुम्हाला जस्ट मी एक टाईप सांगतो. तर एक असते तुमची कॅपिटलिस्ट इकॉनॉमी, दुसरी असते ते म्हणजे तुमची सोशलिस्ट इकॉनॉमी, आणि तिसरी असते तुमची मिक्स इकॉनॉमी, ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला बुकमध्ये दिलेल्या आहेत. ज्यावेळेस तुम्ही पुस्तक घ्याल तर पुस्तकामध्ये तुम्ही डिटेल गोष्टी वाचून घ्या. लेक्चरमध्ये आपण त्या कव्हर करणार नाहीये, कारण आपल्याला एक्झामवर याच्यावर डिटेलमध्ये प्रश्न विचारले जात नाही आणि तुम्हाला ते लॉजिकली कळून जातात. जर तुम्हाला पाहिजेच असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून ह्या तिघांमधला डिफरन्स आहे तुम्ही एकदा तो वाचू शकता, ठीक आहे. विकसित अर्थव्यवस्था, विकसनशील अर्थव्यवस्था आणि अविकसित अर्थव्यवस्था याच्यामध्ये नेमका फरक काय, तर ते सगळं मी डिटेलमध्ये याचे समरी फॉर्मॅटमध्ये या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे वर डिटेलमध्ये दिलंय आहे, याचं फक्त वेगवेगळे टाईप दिलेले आहेत. म्हणजे वर बघा, वर कुठल्या प्रकारच्या होता, तर तुमच्या कॅपिटलिस्ट होती म्हणजे भांडवलशाही होती, नंतर सोशलिस्ट होती, त्याच्यानंतर तुमची मिक्स होती. हे झाले इकॉनॉमीचे टाइप्स. कशानुसार, तर तुमचे मोड ऑफ प्रोडक्शन काय त्याच्यानुसार. मोड ऑफ प्रोडक्शन म्हणजे काय, तर तुमची उत्पादन पद्धती कशी आहे त्याच्यानुसार झालेले वेगवेगळे टाइप्स. आणि दुसरा जो टाईप आहे अर्थव्यवस्थेचा, तो म्हणजे तुमच्या कंट्री किती डेव्हलप झाली त्याच्यानुसार. म्हणजे तुमची कंट्री डेव्हलप आहे की डेव्हलपिंग आहे की अंडर डेव्हलप आहे, याच्यानुसार त्याचे 3 टाइप्स पडतात. हे देखील याचा मी सेपरेट चार्ट दिलेला आहे. मला लक्षात, कन्फ्युज करू नका. वर दिलेले टाइप्स वेगळे आहेत, खाली हे 3 टाइप्स वेगळे आहेत. ते मी फक्त क्रायटेरिया लावला की कुठल्या क्रायटेरियानुसार आपण त्याला सेपरेट करत आहोत, बरोबर. त्याच्यानंतर अर्थव्यवस्थेची क्षेत्रे. अर्थव्यवस्थेमध्ये क्षेत्र 4 क्षेत्र असतात. एक असतं व्यवसायावर आधारित, ते कसं असतं लक्षात घ्या. एक असतं प्राथमिक क्षेत्र, दुसरं असतं द्वितीय क्षेत्र, तिसरं असतं तृतीयक, आणि चौथं असतं चतुर्थक. म्हणजे प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी आणि क्वार्टरनरी. तर प्रायमरी मध्ये आपण नेमकं काय घेतो, तर ऍग्रिकल्चर आणि त्या रिलेटेड अलाइड ऍक्टिव्हिटीज, म्हणजे जसं की पशुपालन, मासेमारी, आलं लक्षात, वनसंपत्ती म्हणजे फॉरेस्ट्री, खनिज उत्पादन म्हणजे जे काय मायनिंग वगैरे असेल ते, आणि खाणकाम, राईट. आणि द्वितीयक मध्ये आपण नेमकं काय करतो, तर ह्या सगळ्यांवर प्रोसेसिंग करून जे काय आपलं राहतंय, राईट,
प्रोसेसिंग करून जे काय तुम्ही तयार करताय त्याला आपण म्हणतो द्वितीय क्षेत्र, राईट. सेकंडरी सेक्टर, बरोबर. त्याच्यामध्ये काय येणार मग? कारखानदारी म्हणजे प्रोडक्शन, वीज निर्मिती, बांधकाम या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. तृतीयक मध्ये काय येतं? तर याच्या पुढची गोष्ट लक्षात घ्या, म्हणजे तुम्ही सर्व्हिस कोणाला तरी देताय. त्याच्यामध्ये वाहतूक सेवा असेल, दळणवळण सेवा असेल, व्यापार सेवा, व्यावसायिक सेवा, प्रशासकीय सेवा, सामाजिक सेवा, वैयक्तिक सेवा, अशा भरपूर सेवा आहेत. त्याला काही लिमिट नाही, लक्षात घ्या. जसं एक्झाम्पल साठी मी तुम्हाला सांगत आहे. म्हणजे सर्व्हिस इंडस्ट्री येते तृतीयक मध्ये, प्रोडक्शन इंडस्ट्री येते सेकंडरी सेक्टर मध्ये, आणि प्राथमिक मध्ये येते तुमचं शेती, पशुपालन जे काय असेल ते मासेमारी वगैरे. आणि चतुर्थक मध्ये नेमकं काय येतं? तर लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही याच्या देखील एक्स्ट्रा एफर्ट्स तुम्ही घेता, राईट. म्हणजे काय? एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, जसं की IPR म्हणजे बौद्धिक संपदा हक्क, मॅनेजमेंट, एकदम रिसर्च डेव्हलपमेंट, अशा जे एकदम मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत ज्याला एक्स्ट्रा नॉलेज लागतं, एक्स्ट्रा इंटेलिजन्स लागतो, त्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या, ते आता तुमच्या चतुर्थक सेक्टरमध्ये किंवा क्वार्टरनरी सेक्टरमध्ये. हे झालं मित्रांनो तुमच्या व्यवसायावर आधारित क्षेत्रे. पुढचा टप्पा येतो म्हणजे तुमचा मालकीवर आधारित क्षेत्रे, राईट. मालकीवर आधारित कसं असतं? एक असं तुमचं पब्लिक सेक्टर, म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, जे काही तुमचे इंडस्ट्री वगैरे असतात त्या ठिकाणी फक्त सरकारची मालकी असते. म्हणजे सरकार ठरवणार काय प्रोडक्शन करायचं, कसं डिस्ट्रीब्युशन करायचं, त्याच्या किमती काय ठेवायच्या, कसं डिस्ट्रीब्यूट करायचं, या सगळ्यांचं काम कोण पाहतं? तर सरकार पाहतं. म्हणजे सरकारचा अल्टिमेट कंट्रोल असतो, त्याला म्हणतो आपण पब्लिक सेक्टर किंवा सार्वजनिक क्षेत्र. दुसरं असं लक्षात घ्या, तुमचं खाजगी क्षेत्र. याच्यामध्ये कसं असतं लक्षात घ्या, खाजगी व्यक्ती म्हणजे वर काय तुम्हाला मी सांगितलं होतं बघा, पब्लिक सेक्टरमध्ये काय होतं? सरकारचा रोल महत्वाचा होता. सरकार हे एक अल्टिमेट कंट्रोलर होतं. खाजगीमध्ये काय? तर या ठिकाणी अल्टिमेट कंट्रोलर कोण आहे? तर खाजगी व्यक्ती, बरोबर. अंबानी ठरवलं की मला काय प्रोड्यूस करायचंय, म्हणजे त्यांना काय प्रोड्यूस करायचंय. अदानी ठरवलं त्यांना काय प्रोड्यूस करायचंय, ते त्यांचे मालक आहेत, राईट, त्यांच्या कंपनीमध्ये. पुढचं एक क्षेत्र असतं ते म्हणजे संयुक्त क्षेत्र. संयुक्त म्हणजे काय? याला काय म्हणतो आपण? याला PPP पण म्हणतो, लक्षात घ्या. पब्लिक प्रायव्हेट जे काय असेल ते. म्हणजे काय? तर सरकारी आणि खाजगी हे दोघं मिळून एकत्र येतात, त्यांच्यामध्ये करार होतो. आता करार पण कसा पण असू शकतो, म्हणजे तुम्ही काय करा, रॉ मटेरियल प्रोव्हाइड करा, आम्ही बाकीच्या गोष्टी करतो. आलं लक्षात? या सगळ्या गोष्टी ते मॅनेज करतात, त्यांचं एक अग्रीमेंट होतं, आणि एक असं एक जॉईंट प्रकारचं क्षेत्र तयार होतं, त्याला म्हणतात संयुक्त क्षेत्र. सध्याचा PPP प्रकार लक्षात घ्या, हा संयुक्तचा एक उपप्रकार आपण म्हणू शकतो. आणि पुढचं क्षेत्र ते म्हणजे सहकारी क्षेत्र, आपण त्याला कोऑपरेटिव्ह सेक्टर असं म्हणतो. तर कोऑपरेटिव्ह मध्ये आपल्याला माहिती आहे वेगवेगळ्या डेअरीज तुम्ही ऐकलं असेल, सहकारी पतसंस्था, सहकारी दुग्ध संस्था असतात, कृषी संस्था असतात. यांचं काम काय असतं? तर ना नफा तत्वावर जे काही त्यांचे सभासद असतील त्यांना फायदा मिळवून देणे. आलं लक्षात? आपल्याला माहिती आहे की एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, तुम्ही मराठीमध्ये म्हण ऐकलेली आहे, बरोबर. म्हणजे काय? एकमेकांना सहाय्य करा, तुम्ही कॉपरेटिव्ह सक्सेस मिळवा. तुम्ही बघा, तुम्ही MPSCचा अभ्यास करताय, UPSCचा अभ्यास करताय, तुम्ही काय करता? ग्रुप डिस्कशन करता, बरोबर. ग्रुप डिस्कशन मध्ये नेमकं काय करता तुम्ही? तुम्ही एकमेकांचा अभ्यास करून घेताय, म्हणजे काय? तर तुम्ही कॉपरेटिव्हली स्टडी करताय, राईट. अशा प्रकारे जर तुम्ही केलं तर सगळ्यांनाच फायदा होणार आहे, म्हणजे सगळ्यांचे रिसोर्सेस कामाला येतील, सगळ्यांनाच फायदा होणार आहे. तोटा झाला तर सगळ्यांनाच होईल, नफा झाला तर सगळ्यांनाच होईल. अशा प्रकारे तुमचं मार्केटिंग पण वाढतं, त्याचं नेटवर्किंग पण वाढतं, आणि तुम्हाला कमी एफर्ट त्या ठिकाणी करावे लागतात, राईट. हे झालं तुमचं सहकारी क्षेत्र, बरोबर. आता बाकीचे जे कॉन्सेप्ट आहेत ना मित्रांनो, ह्या गोष्टी आपण मेन्सच्या पर्स्पेक्टिव्ह घेणार आहोत. म्हणजे बाकीच्या पण कॉन्सेप्ट आहेत की बचत काय असतं, गुंतवणूक काय असतं, व्यापार चक्र काय असतं, व्यापार चक्राच्या वेगवेगळ्या अवस्था, राईट. त्याच्यानंतर रिकव्हरीचे टाइप्स कुठले कुठले असतात, V शेप, U शेप, जे काय असेल ते, राईट. त्याच्यानंतर ट्रेड ट्रेड सायकलचे थिरीज जे आहेत लक्षात घ्या, मेन्स मध्ये विचारले जातात की थिरीज ऑफ ट्रेड सायकल कसे कसे आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये दोन प्रकारचे थिरी असतात, एक असतात मॉनिटरी थिरीज, दुसरे असतात नॉन मॉनिटरी थिरीज, बरोबर. त्याच्यानंतर अजून सांगायचं झालं तर मग सायक्लिकल मेजर, काउंटर सायक्लिकल मेजर, हे ज्यावेळेस चॅप्टर येणार ना मित्रांनो, हे त्यावेळेस मी तुम्हाला शिकवणार आहे. मॉनिटरी थिअरी, सॉरी मॉनिटरी पॉलिसी, नंतर फिजिकल पॉलिसी, याच्यामध्ये काय डिफरन्स आहे, नंतर फॅक्टर इन्कम, नॉन फॅक्टर इन्कम, याच्यामध्ये काय डिफरन्स आहे. तर हे ज्यावेळेस चॅप्टर येतील ना, हे त्यावेळेस मी तुम्हाला शिकवणार आहे. आपल्या पुस्तकाचा पार्ट होता म्हणून तुम्हाला मी जे सांगितलं, जे आता एक्झामला कामाला आहे प्रिलिमच्या अँगलने, राईट. प्रिलिम पण काही थोडंफार ओव्हरलॅपिंग मेन, तर त्या अँगलने तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत. आपण याच्यानंतर आता जे एक्झामच्या अँगलने चॅप्टर्स आहेत, म्हणजे हे पण एक्झामला महत्वाचं आहेत, ते तुम्हाला माहित पाहिजेतच, बरोबर. काही त्याच्यावर पण प्रश्न विचारलेले आहेत इनडायरेक्टली किंवा डायरेक्टली, या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजेतच. पण जे प्रॉपर एक्झाम मध्ये सिलेबस मध्ये दिलेले आहेत ते चॅप्टर आपण याच्यानंतर आपण कंटिन्यू करत आहोत, राईट. तर तुमचा काय डाऊट असेल तर
वेगवेगळ्या प्रकारे आपण त्याच्यामध्ये कव्हर करणार आहोत. तर जाता जाता मी तुम्हाला जस्ट एक हिंट देऊन ठेवतो की रिकव्हरीचे कसे कसे प्रकार असतात. ऍक्च्युली ते खूप डीप मध्ये आहे, याच्यावर मेन्स मध्ये डिटेल विचारलं जातं. पण आता जाता आता मी तुम्हाला प्रिलिमच्या अँगलने थोडंसं सांगून येतो. तर लक्षात घ्या, कुठलं एक जर आपण सायकल पकडले, बिझनेस सायकल पकडले किंवा आपण व्यापार चक्र पकडलं, तर त्याच्या 4 अवस्था असतात, राईट. म्हणजे लक्षात घ्या, एक असतं तुमची तेजी, दुसरी असते घसरण किंवा मंदी आणि पुनरुज्जीवन. बरोबर. म्हणजे तुम्ही एखाद्या ठिकाणी घसारलाय, तर तुम्ही पुन्हा उठून उभारी घेता. बरोबर. पुन्हा तुम्ही घसरता. तर ही सायकल लक्षात घ्या, याची सायकल चालूच राहते, राईट. तर याच्या ह्या 4 अवस्था ज्या आहेत, म्हणजे तेजी म्हणजे प्रॉस्पेरिटी, घसरण म्हणजे रिसेशन, मंदी म्हणजे डिप्रेशन आणि पुनरुज्जीवन म्हणजे रिकव्हरी. तर या 4 सायकल लक्षात घ्या, ह्या ऑलमोस्ट सगळ्याच बिझनेस सायकलमध्ये किंवा व्यापार चक्रामध्ये किंवा अर्थव्यवस्थेमध्ये चालू असतात. शक्यतो ह्या असतात कुठं, तर विकसित अर्थव्यवस्थांमध्ये शक्यतो असतात. आणि कोविडच्या काळामध्ये ह्या खूप चर्चेमध्ये होत्या, कारण का बऱ्याचशा अर्थव्यवस्था डब घायला गेल्या होत्या. त्याच्यामध्ये इंडिया पण सुटला नाही, लक्षात घ्या. पण इंडियामध्ये कसं, काही आपण बाहेरच्या कंट्रीवर जास्त डिपेंड राहत नाही. आपली इकॉनॉमी बाहेरच्या कंट्रीशी जास्त एवढी इंटिग्रेटेड झाली नाही, त्याच्यामुळे आपल्याला बाहेरच्या कंट्रीचा तेवढा इम्पॅक्ट जाणवलेला नाही. आणि त्याच्यामुळं कोविडच्या काळामध्ये ह्या रिकव्हरी खूप न्यूज मध्ये होतात. म्हणजे काय, तुमच्या अर्थव्यवस्था लक्षात घ्या अशी पडलेली आहे, म्हणजे काय, ते डबघाईला आली, राईट. आणि ते पुन्हा जर उभारी तिने घेतली, म्हणजे बघा तिचा आकार कसा झाला, तर व्ही आकार झाला. याला आपण म्हणतो व्ही आकाराची पुनर्प्राप्ती. आता डिटेलमध्ये तुम्हाला मेन्सच्या काळाला मी तुम्हाला शिकवणार आहे. आता मी तुम्हाला प्रिलिमच्या अंगाने थोडक्यात सांगतो, कारण जर जास्त जर तुम्हाला लोड दिला तर कदाचित तुम्हाला ते डिफिकल्ट वाटू शकतं, राईट. तर व्ही शेप रिकव्हरी असं मानलं जातं की भारताची व्ही शेप रिकव्हरी आहे. नंतर यू आकाराची रिकव्हरी म्हणजे काय, तुम्ही अचानक खाली आलाय, बरोबर, तुम्ही बराच वेळ त्या ठिकाणी राहिला, राईट. आणि त्यानंतर तुम्ही डायरेक्ट काय केली, असा यू टर्न मारला. आला लक्षात. त्याला आपण म्हणतो यू आकाराची पुनर्प्राप्ती. आता अशा गोष्टी कुठे झाल्यात लक्षात घ्या, तर ह्या युरोप आणि अमेरिकेमध्ये झालेल्या आहेत. आपल्याला माहिती आहे की त्यांच्याकडे 2008 ते 11 मध्ये सबप्राईम संकट आलं होतं. त्याच्यामुळे तुम्हाला अशा प्रकारची रिकव्हरी, यू शेप रिकव्हरी त्या ठिकाणी दिसते, राईट. म्हणजे अचानक त्याच्यामध्ये रिसेशन मध्ये जाणे, बराच वेळ त्या ठिकाणी ते राहतात, त्यांना लवकर त्यातनं सावरण होत नाही आणि मग ते पुन्हा उभारी घेतात. आल्या लक्षात. नंतर तुमची एल आकाराची पुनर्प्राप्ती म्हणजे एल शेप रिकव्हरी, ही सगळ्यात वाईट, लक्षात घ्या. म्हणजे बघा, तुम्ही याच्यामध्ये आला एकदम धडकन खाली पडल्या खड्ड्यामध्ये आणि तुम्ही कंटिन्युअस त्याच्यामध्येच राहिला, अनेक वर्ष त्या ठिकाणीच राहिलाय. आलं लक्षात. म्हणजे एकदम खड्ड्यात पडलाय, त्या ठिकाणी तुम्ही वर्षानुवर्ष राहिलाय, याला म्हणतात एल आकाराची पुनर्प्राप्ती. बरोबर. हे थोडस म्हणजे वाईट परिस्थिती मानली जाते. नंतर आहे तुमची डब्ल्यू आकाराची. डब्ल्यू म्हणजे लक्षात घ्या, याला डबल डिप रिसेप्शन असं देखील म्हणतो. म्हणजे काय, अर्थव्यवस्था मंदीमध्ये गेली, पुन्हा उभारी आली, पुन्हा मंदी गेली, पुन्हा उभारी आला. आला लक्षात. म्हणजे डब्ल्यू शेप आकाराचा होतो, म्हणून त्याला डबल डिप्रिसिएशन असं देखील म्हणतात. म्हणजे डबल, 2 वेळा रिकव्हरी, 2 वेळा मंदी. नंतर पुढचं तुमचं की आकारची पुनर्प्राप्ती. तर असं म्हणलं जातं बऱ्याचशा अर्थव्यवस्थेमध्ये काय झालं की एक ठराविक सेक्टर जे आहे ना, ते त्यांनी पुन्हा उभारी घेतली. काही सेक्टर जे आहेत ना, ते रिसेशन मध्येच राहिले. बरोबर. म्हणजे कसं होतं की मोठमोठ्या कंपनी ज्या आहेत किंवा पब्लिक सेक्टर मधल्या ज्या कंपन्या आहेत, त्यांनी प्रॉपरली उभारी घेतली कोविडच्या काळानंतर, कारण त्यांच्याकडे तेवढे रिसोर्सेस होते, त्याच्याकडे तेवढा पॉवर होता. पण जे आपण म्हणतो ना की लघु उद्योग, तुम्ही ऐकलं असेल की बरेचसे लघु उद्योग डुबले, बरेचसे बेरोजगार झाले, त्यांना तेवढं सावरायला वेळच नाही भेटला, त्यांच्याकडे रिसोर्सेस नव्हते, टेक्नॉलॉजी नव्हते, त्याच्यामुळे ते डब घ्यायला आले. आणि त्याच्यामुळे तुम्हाला असं ते खाली गेलेला बांध दिसेल. याला म्हणतात के शेप रिकव्हरी, लक्षात घ्या. वर आहे ते मोठमोठे उद्योग आणि पब्लिक सेक्टर, खाली जे आहेत ते लघु उद्योग, मायक्रो इंडस्ट्रीज. आलं लक्षात. एमएसएमई आपण त्याला म्हणू शकतो. मायक्रो म्हणूया, मायक्रो, स्मॉल आणि मार्जिनल इंडस्ट्रीज, हे तुमचे खालच्या साईडला. त्याच्यानंतर नायके स्विच आकाराची पुनर्प्राप्ती. म्हणजे काय, तुम्ही नायकेचा लोगो पाहिला असेल बघा, तर अशा प्रकारची पुनर्प्राप्ती दिसते. म्हणजे काय, तुमची अर्थव्यवस्था मंदीमध्ये जाते, पण नंतर ती, लक्षात घ्या, ती अशी एकदम व्ही शेप नाही घेत, एकदम तुम्हाला मी सांगता व्ही आकार असं नाही घेते, ती मंदीमध्ये येते, पण ती नंतर उभारी घेताना अशी हळूहळू घेते. लक्षात घ्या, एक सेकंद, असं हळूहळू हळू घेते, लक्षात घ्या. म्हणजे याला आकार कसा प्राप्त झाला, तर टिक मार्क, लक्षात घ्या. आपण बरोबरची टिक मार्क करतो ना, तर नायकेचा लोगो तुम्ही पाहिला असेल, म्हणून त्याला नायके स्विच पुनर्प्राप्ती असं देखील आपण म्हणतो. ठीक आहे. आला लक्षात. गॉट इट. तर हे पुनर्प्राप्तीचे वेगवेगळे प्रकार आहेत. मी तुम्हाला प्रिलिमच्या अँगलने सांगितलेलं आहे, मेन्सच्या अँगलने पुन्हा आपण एकदा डिटेलमध्ये घेऊया. आणि हे लेक्चर या ठिकाणी संपलेलं आहे असे मी डिक्लेअर करतो. धन्यवाद.